नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन आहे. आपण जे मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीचे व्रत करतो, ह्या व्रताचं उद्यापन आपल्याला उद्याच्या म्हणजेच शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचं आहे. 18 डिसेंबर या दिवशी शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. आता याविषयी उद्यापन कसं करावं, एखादी महिला मिळाली नाही तर त्याचप्रमाणे देवीला नैवेद्य काय दाखवायचा, शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म अडचण असेल तर उद्यापन कसं करायचं, आमच्या इथे एकही महिला नाही मग आम्ही उद्यापन कसं करायचं, याविषयीचे आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आलेले आहे. तरी देखील बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई, आमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, आमच्या इथे एक पण महिला नाही, उद्यापन कसं करायचं, मग पौष महिन्यातील रविवारी आम्ही उद्यापन करू शकतो का? तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे उद्यापनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि असा कोणती वेळ आहे की ह्या 2 तासाच्या वेळेमध्ये म्हणजेच राहू काळामध्ये आपल्याला पूजा मांडणी शक्य झाल्यास आपण करायची नाही, अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे लक्ष्मी व्रत करत असतो, प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी, उपवास करणे, व्रत, वैकल्य, माता लक्ष्मीच्या काही सेवा आपण करत असतो. तर या सर्व आपण उद्याच्या शेवटच्या गुरुवारी देखील आपल्याला करायच्या आहेत. ज्यांना काही सेवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गुरुवारी करणं शक्य झालं नाही, त्यांनी शेवटच्या गुरुवारी ह्या सेवा करायच्या आहेत. आपण हे जे व्रत करत असतो याचं उद्यापन हे आपल्याला करावं लागत असतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने केलेल्या व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचं आहे. ज्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नाही, मासिक अडचण असेल, तर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडनं हे उद्यापन करून घेऊ शकतात. आता तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती उद्यापन करण्यासारखे नसतील, त्यांना उद्यापन करता येत नसेल, तर तुम्ही त्या दिवशी त्या गुरुवारी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. कारण आपण जे व्रत करत असतो याचं उद्यापन हे करावंच लागतं, तरच आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं. पौष महिना जरी असला तरी या महिन्यात आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो. त्यामुळे हा महिना अतिशय शुभ आहे. त्यामुळे आपण कुठलीही शंका मनात न आणता पुढच्या गुरुवारी उद्यापन आपल्या व्रताचं करायचं आहे. नेहमीच्या गुरुवारप्रमाणे उपवास धरायचा, पूजा मांडणी करायची, छानपैकी हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं, रांगोळी काढायची, दिवे आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर तुळशीसमोर लावायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेला महिलांना घरी बोलावून तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता एखादा गुरुवार तुमचा चुकला असेल, पहिला असू द्या, दुसरा असू द्या, तिसरा असू द्या, बघा महिला आहेत, मासिक धर्म असतो, काहींना काही वेगळ्या अडचणी असतील, त्यामुळे तुमचा एखादा गुरुवार चुकला असेल, पण तुम्ही उपवास मात्र त्या दिवशी केलेला असेलच. त्यामुळे तरी देखील तुम्हाला उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे. ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म किंवा इतर अडचण असेल त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल. परंतु ज्यांचा मधला एखादा गुरुवार राहिला असेल, उपवास पण राहिला असेल, पूजा मांडणी केली नसेल, अशा सर्वांनी त्यांच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्याच्या गुरुवारी तुम्हाला करायचं आहे. उद्यापन करायचं कसं? बघा, उद्यापन करण्यासाठी आपल्याला जो शुभ मुहूर्त आहे, हा शुभ मुहूर्त 6 वाजेपासून ते 7-7:30 वाजेपर्यंत जी वेळ आहे, ही वेळ अतिशय शुभ मानली जाते. 5:30 नंतर तुम्ही महिलांना घरी बोलावू शकतात. 6 ते 7-7:30 ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, ही तिन्हीसांची वेळ असते. या वेळेत आपण लक्ष्मी स्वरूप महिला किंवा कुमारिका घरी बोलावून आपण आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. अतिशय शुभ वेळ आहे. आता काहींच्या कमेंट्स होत्या की ताई, आम्ही उद्यापन दुपारी केलं चालेल का? आता पहा, आपल्याला उद्यापनासाठी पुस्तकाप्रमाणे 5 किंवा 7 महिला किंवा कुमारिका बोलावून उद्यापन करायचं असतं. परंतु अशा महिला आहेत, फ्लॅटमध्ये राहतात किंवा आउटसाईडला किंवा बाहेर परदेशी गावात राहतात, त्यांच्याकडे एकही महिला ह्या उद्यापनासाठी येऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, आपल्याकडे कामवाली बाई असते, आपली शेजारी नसते, मैत्रीण असते, बऱ्याच अशा महिला असतात की आपण 1 किंवा 2 महिलांना बोलावून देखील आपल्या व्रताचं उद्यापन हे करू शकतो. तुम्हाला 5 महिला नाही भेटल्या, 7 महिला नाही भेटल्या तरी चालेल. तुम्ही 9, 11, 7, 5 तुमच्या यथाशक्तीने महिला घरी बोलावू शकतात. परंतु तुम्हाला 5, 7 अजिबात महिला मिळाल्या नाही, तुम्हाला 1, 2, 3, 4 महिला मिळाल्या तरी चालेल, तुम्ही उद्यापन करू शकतात.
अगदी तुम्हाला एक जरी महिला मिळाली तरी तुम्ही तिला घरी बोलावून तिची ओटी भरून तिला लक्ष्मी स्वरूप मानून हळदी कुंकू देऊन एखादा गोडाचा पदार्थ खायला देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं हे उद्यापन करू शकतात. उद्यापन कसं करायचं? उद्यापन करण्यासाठी महिलांना घरी बोलवा, त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा आदरातिथ्य करा, त्यांना हळदी कुंकू लावा. त्यानंतर आपलं महालक्ष्मी व्रताच्या कहाणीचं एक पुस्तक घ्या. ते पुस्तक, त्यावर एक फळ, एखादं फूल किंवा गजरा तुम्ही त्यांना द्या. त्यानंतर तुम्हाला काही भेटवस्तू द्यायच्या असतील, सौभाग्य अलंकाराच्या वस्तू द्यायच्या असतील तर त्या देखील तुम्ही देऊ शकतात. पान सुपारी देऊ शकता तुम्ही त्यांना. आणि त्यानंतर त्यांच्या पाया आपल्याला आवर्जून पडायच्या आहेत. महिला लहान असो मोठ्या असो सर्वांच्या पाया तुम्हाला पडायच्या आहेत, कारण त्या दिवशी त्या लक्ष्मी स्वरूप असतात. आता तुम्हाला त्यात कुमारिका बोलवायच्या असतील तर तुम्ही कुमारिकांना पण बोलावू शकतात. तुम्हाला त्यांना जर का सवासनी जेवायला बोलवायच्या असेल तर तुम्ही 2 सवासनी 5 सवासनी जेवायला बोलवू शकतात. कुमारिकांना तुम्ही जेवायला बोलवू शकतात. 1 कुमारिका 2 कुमारिका 5 कुमारिका तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमचं उद्यापन हे करू शकतात. आता उद्यापन करताना आपल्याला त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे. मग तुम्ही दूध, उकळलेलं दूध त्यांना प्यायला देऊ शकतात. अगदी त्यांच्या हातावर तुम्ही साखर जरी दिली तरी चालेल, परंतु त्यांना काही ना काही खायला आपल्याला हे द्यायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. आता विधवा महिला असतील, आता विधवा महिला जरी असल्या तरी त्या त्यांच्या कुटुंबासाठी उपवास करत असतात, पूजा करत असतात. मग त्यांनी उद्यापन कसं करायचं? बघा, तुम्ही जरी विधवा असाल तरी देखील तुम्ही तुमच्या घरी कुमारिका महिला बोलवून तुम्ही उद्यापन करू शकतात. जर का तुमच्याकडे महिला येत नसतील तर तुम्ही अगदी तुमच्या कुमारिका बोलवा. काही 5, 7, 3, 2 अशा कुमारिका बोलवा, त्यांना जेवायला द्या किंवा त्यांना हळदी कुंकू देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. विधवा असल्या म्हणून काय झालं? तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, मुलांसाठी, तुमच्या घरातल्यांसाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. तुम्ही देखील त्याचं उद्यापन हे करू शकतात. आता सुवासीन महिला असतील, बघा आजूबाजूला आपल्या महिला असतात, त्याच्याबरोबर एखादी विधवा महिला असेल, जरी विधवा महिला असेल तिला घरी बोलावलं तरी चालू शकतं. घरात विधवा महिला असेल तिला बोलावलं तरी चालू शकतं. विधवा महिला असेल तर तुम्हाला तिच्या कपाळाला फक्त हळदी कुंकू लावायचं नाही, तुम्ही तिच्या हातावर हळदी कुंकू देऊ शकतात किंवा तिच्या गळ्याला तुम्ही हळदी कुंकू लावू शकतात. या पद्धतीने बाकीच्या तिला वस्तू तुम्ही देऊ शकतात. आता भेटवस्तू काय द्यायची? आता भेटवस्तूमध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीने महिलांना पुस्तिका, एखादं फळ, एखादं फूल, गजरा, ब्लाऊज पीसने त्यांची ओटी भरू शकतात. 5 महिलांची ओटी भरा, 1 महिलेची ओटी भरा. किंवा आता हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपण प्रत्येक महिलेला वाटत असतो. आता प्रत्येक महिला हे पुस्तक गोळा करून काय करणार? आता मुलींना हे पुस्तक देणार, मुली काय करणार? ते पुस्तक घेणार, कुठेतरी टाकून देणार, घरात ठेवणार, कचऱ्यात जाणार, फेकल्या जाणार. लहान मुलं असतील, लहान मुलं फाडून टाकणार. मग त्यापेक्षा तुम्ही मुली असतील तर मुलींना फक्त खायला द्या, त्यांच्या आवडीच्या वस्तू द्या, फूल द्या, गजरा द्या. त्यांना ही पुस्तिका तुम्ही देऊ नका, कारण ही पुस्तिका दिल्यानंतर त्यांच्याकडनं ते पाप घडणार, त्यांना त्याचे दोष लागणार, आपल्याला त्याचे दोष लागणार. त्यासाठी ही पुस्तिका तुम्ही ज्यांना गरज आहे अशाच गरजवंत महिलांना द्या, की ज्यांच्याकडे दरवर्षी हे व्रत केलं जातं, दरवर्षी जे उद्यापन करतात त्यांना तुम्ही हे पुस्तिका दिली तर ते पुढच्या वर्षी हे पुस्तक वापरू शकतात किंवा ह्याच वर्षी ते इतरांना हे पुस्तक देण्यासाठी वापरू शकतात. जे हे व्रत करत नाही अशा महिला तुम्ही बोलवा, परंतु जे हे व्रत करत नाही, जे उद्यापन करत नाही, अशांना जर का तुम्ही ही पुस्तकं दिली तर त्यांच्याकडे ह्या पुस्तकांचा फक्त गड्डा साठणार आहे आणि काही दिवसांनी ही पुस्तकं एखाद्या रद्दीमध्ये जाणार आहे. त्यासाठी जे पुस्तक वापरत असतील अशांनाच पुस्तक द्या. पुस्तक प्रत्येकीला दिलंच पाहिजे असा नियम नाही. तुम्ही 5 जणींना पुस्तक द्या, दोघींना पुस्तक द्या, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हे उद्यापन करायचं आहे. आता ज्यांना अजिबात महिला मिळणार नाही त्यांनी उद्यापन कसं करायचं? बघा, तुम्ही तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तुम्ही मूर्तीसमोर तुम्ही ओटी तिची भरा, देवीची ओटी भरा, देवीला हळदी कुंकू द्या, देवीला वाणाच्या वस्तू द्या आणि देवीला नमस्कार करा. या पद्धतीने तुम्ही तुमचं उद्यापन करू शकतात. त्यानंतर ही ओटी तुम्ही एखाद्या गरजवंतांना किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही ठेवू शकतात. किंवा अगदी तुमच्या घरात तुमची मुलगी असेल तिला लक्ष्मी स्वरूप माना, तिला हळदी कुंकू लावून पाय धुवून तिला तुम्ही आदरातिथ्य देऊन तिला भेटवस्तू देऊन तुम्ही तिची पूजा करू शकतात, कारण ती देखील एक लक्ष्मी आपण मानत असतो. त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी आहे, आपण तिची पूजाही केलीच पाहिजे. मग आपल्या घरातील लक्ष्मी असू द्या किंवा बाहेरची असू द्या, आपण तिची पूजा करून देखील आपण हे उद्यापन करू शकतो. मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल. आता राहू काळ, आता या दिवशीचा राहू काळ
या दिवशीचा राहू काळ हा दुपारी 1:35 ते 2:53 असणार आहे. या वेळेमध्ये शक्यतो आपल्याला पूजा करायची नाही, कारण बघा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे, माता लक्ष्मीचं व्रत आहे. तुम्ही सकाळी पूजा मांडणी करू शकतात आणि आपण 12 वाजेपर्यंत पूजाही करत असतो. 12 नंतर आपण दुपारी पूजा करत नाही, त्यानंतर 3 वाजेनंतर आपण पूजेला सुरुवात करत असतो. तर तो राहू काळ आहे, हा राहू काळ शक्य झाल्यास आपण सोडून इतर वेळेत आपण पूजा करायची आहे. अगदी तुम्ही पूजा सकाळी मांडून ठेवली, सकाळी कहाणी वाचली तरी चालेल, संध्याकाळी तुम्ही तुमच्या व्रताचंही उद्यापन करू शकतात. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. धन्यवाद.